गाईज मला आता मम्मीचा जस्ट फोन आला की ती चालली आहे पुण्याला. सो आपल्याकडे आता टाईम कमी आहे. मी आता पटकन निघते आहे. मी जॉबवर आहे माझ्या आणि मला आता पटकन जावं लागेल बिकॉज ती निघते आहे 15-20 मिनटात. सो मी इथून निघते. मी तिकडे गेल्यानंतर किंवा घरी गेल्यामुळे तुम्हाला सगळी स्टोरी सांगेल की काय विषय आहे. लेट्स गो. बॅग्स रेडी आहेत. मम्मी कुठे चालली आहे सांग पटकन. का कोणाला? येस मी तुम्हाला आता सांगते. मम्मी चालली आहे पुण्याला. पुण्याला का चालली आहे ती बिकॉज मम्मीचे पप्पा आहेत म्हणजे माझे जे आजोबा आहेत त्यांना बरं नाही आहे म्हणजे नव्हतं तर मग त्यांना भेटण्यासाठी ती चालली आहे. आणि ॲक्च्युली प्लॅन होता हा उद्याचा जो आता सडनली तिचा मला फोन आला. सगळ्यांना हे दाखवायचं आहे की मम्मी गावाला गेल्यानंतर कसं सगळं वातावरण असतं घरात. मी, वैभवी, साईराज आम्ही तिघं आमचे ड्युटीज किंवा आमचे कामं कसे डिवाईड करतो हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसेल. उद्यापासून आमची आहे कसरत. तुम्हाला उद्या बघायला मजा येईल आम्ही कसं मॅनेज करतो सगळ्या गोष्टी आणि काय सगळ्या गोष्टी. काय मी चालली आहे तर खरं सांग. ठीक आहे ना. जे ती उद्या चालली होती ती आता झाली कसं वाटतंय? ठीक आहे प्लॅन चेंज झाला काही नाही. उद्यापासून आपली ड्युटी काही काम नसतं. आता मम्मी चालली आहे ते काहीच वाटत नाही का? उद्यापासून आपल्याला करायचंय रेडी. त्यासाठी स्पेक्स कधी घेतला आणि तू? हा मी तुमच्यासोबतच बघतेय गाईज आता हिचा स्पेक्स आधीपासून. तुला माहिती होतं? आधीच बनवलाय का आज घातलाय. काही दिसत बघू काही दिसत नाही. काहीच दिसत नाही. मम्मीला जाऊन ऑलमोस्ट आता 2 तास झाले असतील. तर आम्हाला भूक लागलेली. ओके आम्हाला भूक लागली होती मला आणि सैरजला म्हणून आम्ही मॅगी केली आणि खाल्ली सुद्धा. येस. आता तुम्ही ह्याच्यावर असं म्हणू नका की मम्मी गेली तर लगेच तुम्हाला मॅगी केली तुम्ही. असं काहीच नाही आहे. जेव्हा पण मम्मी जाते आम्ही काही दरवेळेस मॅगीच करतो असं नाही आहे. पण आत्ता आम्हाला जेन्युइनली भूक लागलेली आणि आत्ता आम्हाला थोड्याच वेळेत आम्हाला दुसरीकडे एका प्रोग्रामला जायचं आहे. सो आता थोडीशी एक भूक होती म्हणून मग आम्ही असं डिसाईड केलं की मॅगी खाऊया म्हणून मॅगी केली. ओके हे तुम्हाला मी अपडेट ह्यासाठी देते की तुम्हाला असं क्युरियस असाल ना तुम्ही नंतर की नंतर काय सांगेल ही, नंतर काय करताल हे, उद्या काय करणार हे. तर मी तुम्हाला आत्ता सांगते असं असं झालंय. सो ओके आता उद्या आम्ही काय करू. आमच्या जसं मी तुम्हाला म्हणलेलं की आम्ही एक प्लॅन करणार आहोत. आम्ही तिघं कोणत्या गोष्टी आम्ही डिवाईड केल्या आहेत आम्ही आमचे कामं ते उद्या तुम्हाला दिसेल. सो हे गाईज आज आहे डे 1. मी लवकर उठून माझी पूजा करून झाली आहे देवाची आणि माझा स्वयंपाक पण ऑलमोस्ट रेडी आहे. हे बघा इकडे मी कणिक बनवून ठेवली आहे. इकडे माझं भरीत रेडी आहे. सो या आणि अपडेट हे आहे की साईराज गेला आहे क्रिकेटला. तो त्याचा उठला तो गेला क्रिकेटला. आणि हे जे मी बनवती आहे ते ॲक्च्युली मी माझ्यासाठी बनवते फक्त बिकॉज आत्ता मला जायचं आहे जॉबवर आणि आज संडे आहे पण मला जावं लागतं आहे. मी हे जेवण करून निघेन कामावर. सो या दिस इज द अपडेट. आणि वैभवीचे राहिला प्रश्न तर ती अजून झोपलीच आहे. पण ठीक आहे ती झोपली आहे पण ती नंतर उठून बाकीचं तिच्याकडे असतं दरवेळेस. म्हणजे काही छोटे छोटे जे कामं असतात वरवरचे जे राहिलेले आहेत ते ती करते बाकीचं बिकॉज मला तिकडे जावं लागतं. सो ती बाकीचं हँडल करते आणि मग हे आत्ताचं म्हणजे देवाची पूजा स्वयंपाक ह्या गोष्टी माझ्याकडे असतात. सो हे मी करते. सो दिस इज वॉट वी डू. सो चला मी तुम्हाला अपडेट देत राहील. तसं
नेक्स्ट डे आहे. मी काल रेकॉर्ड नाही करू शकले बिकॉज मी लेट आलेले जॉबवरनं घरी आणि त्याच्यानंतर खूपच लेट झालं आणि सगळ्याच गोष्टी. मग मी सगळं केलं, आम्ही तिघांनी मॅनेज व्यवस्थित सगळे कामं डिवाईड. आणि आत्ता आम्ही चाललो आहोत बाहेर. श्वेताचे पप्पा माझ्याकडे एकदम असे की काय करते, काय चाललंय, मी रेकॉर्ड करते म्हणून. सो ठीक आहे, आत्ता असं नाही बिकॉज मम्मी नाही आहे म्हणून असं नाही आहे. ठीक आहे, तिला समजले कुठे. सम प्रेप. हो गाईज, आता आम्ही आलो आहोत. आता तर मग नाश्ता काय करायचा, तर आम्हाला डोसा खायचा होता. आणि प्लीज ते गाणं नाही प्लीज, ते डोसा इडली आणि ते चटणीवालं. ओके, सो आम्हाला डोसा खायचा होता. सो आम्ही तिघं आता आलो आहोत डोसा खायला. गाईज, आता आम्ही नाश्ता केला. आता आम्हाला भूक लागली अजून जास्त, तर आम्ही इकडे आता पनीरची भाजी मागवली आहे. त्याचा असा इतका प्रश्न असतो ना प्रत्येक वेळेस की आता मला जेवणाचं कसं होईल, काय करायचं. आणि रेस्टॉरंट येते असं आम्ही दोघं पहिले आलो, नाहीतर या दोघीच न्यू रेस्टॉरंटमध्ये या दोघीच पहिले पण येतो. होळीच्या व्लॉगसाठी खूप व्ह्यूज आलेत मला आणि खूप कमेंट्स. मला भले ठीक आहे कमेंट्स व्हिडिओवर इतके नाही आहे, पण मला बाहेरून लोकांनी खूप कमेंट्स दिले आहेत की भारी झाला आहे तो व्लॉग, असं परत एकदा शूट करतो. बट मी एक तुम्हाला चॅलेंज देते की समजा त्या व्हिडिओवर मला आता आय गेस 116 व्ह्यूज आहेत. समजा 150+ व्ह्यूज गेले तर मी त्याचा पार्ट 2 करेन. दुसरं तेच मागवत नाही आम्ही. पनीरची भाजी चपाती, पनीरची भाजी चपाती, पनीरची भाजी चपाती. दुसरं आम्हाला काही माहीतच नाही आहे आणि दुसरी भाजी आम्हाला कोणती आवडतच नाही. गाईज, आम्ही आत्ता घरी आलो आहे. वैभवी कॉलेजला गेली होती आणि ती पण आता आली आहे. सो आत्ता जस्ट मी मशीन लावलं आहे कपड्यांचं आणि तिथे भांडे आहेत. वैभवी, साईराज. हां, मला हा एक पॉईंट बोलायचा आहे. मी तिथे आता आम्ही गेलो होतो, त्यांनी आम्हाला एक स्कॅम दिलाय. म्हणजे तो त्या माणसाचं म्हणणं होतं, त्या ओनरचं, की तुम्ही इथे शूट करू नका. तर वैभवी तुम्हाला सांगेल की का. सांग सांग, मला नाही माहिती. सांग ना. अगं काय पण त्यांनी काय केलेलं सांग. त्याचं असं होतं की तुम्ही नका घेऊ, कारण की इकडे आता मी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करतो, तुम्ही नंतर या. तेच ते इम्प्रेशन चांगलं नाही पडलं. कसं काय, म्हणजे काय संबंध. आणि कोणतं वेगळं आम्ही टाकणार होतो तुमच्या रेस्टॉरंटचं की त्याच्याने तुमचं इम्प्रेशन वेगळ्या पद्धतीने पडलं. म्हणजे आम्ही तिथे बसून ना वल्गर टॉक्स केले ना वल्गर काही गोष्टी केल्या तिथे तुमच्या प्रिमायसेस मध्ये, असं काहीच नाही. मग तुम्हाला प्रॉब्लेम कसला झाला. आणि त्यांचं मला म्हणणं होतं की मी तुम्हाला तसं काही घेऊन देणार नाही. का बरं, बिकॉज त्याच्या मागे रिझन असा आहे की त्या ओनरनी आम्हाला कोणती शूटिंग नाही घेऊन दिली. माहित नाही का बरं. त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या अशा कोणत्याच गोष्टी शूट करू नका इथे.
म्हणून. आणि मी त्यांना सांगितलं की मला तुमच्या रेस्टॉरंटचा तो डोसा आवडतो म्हणून मी खरं तर शूट करते आणि मी माझ्या सबस्क्रायबर्सला सजेस्ट करते की तुम्ही इथं येऊन हे खाऊ शकता तसं. पण त्यांचं म्हणणं होतं की इथलं असं काही घेऊ नका तुम्ही, असं तसं ते बोलला मला तो ओनर. तर मी तिकडचे काहीच गोष्टी तुम्हाला दाखवणार नाही, फक्त तुम्ही हा शॉट बघताल की आम्ही तिकडे गेलोय, खातोय आणि बस. आणि मी तेवढंच दाखवेन. मी त्यांची आता ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहे ना, मला करायची आहे. ओके, हा ओके, आम्हाला काहीतरी कंटेंट मिळतो मला. स्कॅम असं झाला, गेल्यावर कळालं की 1 वाजता जायचं. नंतर मेसेज टाकला त्या बाईने, बघू शकतो इतकी भेंडी. त्याच्यासाठी आम्ही एवढ्या लवकर गेलो आणि सगळं असं सगळ्या गोष्टी पटापट की नाही वैभवीला जायचंय, उशीर होईल का. आता त्या मॅमने नंतर टाकलं की 1ला या कॉलेजमध्ये पोहोचल्यावर. आणि मग आम्ही नंतर परत 12:15ला टाकतो. व्हॉट इज रॉंग विथ दॅम. आणि ठीक आहे, दिस इज कॉलेज अँड दिस इज कॉलेज लाईफ, ते जाऊ दे. पण मग 12:15ला परत टाकता की आता येऊ शकता तुम्ही. मग गेले, मग त्यांना दाखवलं तर स्पायरल बाइंड करायचं होतं. तर मग ते तिकडे कॉलेजवाले बोलले, स्टेशनरीवाले इकडे नाही होणार, जिकडून तुम्ही स्पायरल बाइंड केली तिकडूनच करावं लागेल. हे कुठे नाही असं काय. आता हिरावाडीत पण गेले, हिरावाडीतून जिथून केलं होतं, हिरावाडी नाही टकले नगर. अबे टकली जल्दी बोल. तो फिर उधर से वापस पहले चेकिंग करवाई. अरे तेरा नहीं सुनना हमको, इतना डिटेल में बता रही, क्या करेंगे सब्सक्राइबर सुन के. पर मेरे ये सब्सक्राइबर तेरा ये कहानी सुन के क्या करेंगे. तेरे नेल्स दिखा, हे बघा इसे नका मेरे लिए वो करते दाखो ना. मेरे लिए बुरा फील. अरे कमेंट्स में बोलो ओ बिचारी वैभवी. और फिर बाद में वो मैम को दिखा. ये नहीं सुनना यार मेरा. वो तेरे नेल्स दिखा, तब तक उनको नेल्स तो दिखा तेरे. क्या करना है. अरे वो अलग दिखा रही हूँ मैं, वो नहीं दिखा रही. अगं दाखव तर. भाजी आहे ना म्हणून नाही बावळट. मग तेच तर म्हणते दाखव. हे बघा. अरे थांब ना, फोकस में नहीं आ रहे. फोन भंगार है. क्या काय बोलते. शूटिंग स्किल्स तेरे फोन भंगार है. फोन अच्छा है, तू तेरे शूटिंग स्किल्स भंगार है. अगर तू फोकस नहीं कर पाती तो इतने पास से. अबे पास से साली फोन भंगार म्हणती आणि मेरे स्किल्स गंदे, उसके वजह से नहीं इतने सब्सक्राइबर्स आते. समझे ना. समझे ना. मेरे अगर इतने गंदे स्किल्स होते तो मेरे सब्सक्राइबर्स इतने बढ़ते नहीं. 352 झालेत आपले सब्सक्राइबर्स. आपल्याला ह्या वर्षात किंवा ह्या महिन्यात 500 व्हायला हवे. येस. आणि मला गॅरंटी आहे ह्या गोष्टीची. जसं तुम्हाला माझा होळीचा व्लॉग आवडला, मला अजून एक जणाचा मेसेज आला आता जस्ट की मला तुझा होळीचा व्लॉग खूप आवडला, खूप छान झालाय. ते एक जण आहेत. तर आता मी व्हिडिओ मध्ये नाही नाव रिव्हील करणार त्यांचं, सांगते मी. तर त्यांनी म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला माझा होळीचा व्लॉग आवडला आणि मी तसाच असा कंटेंट शूट करेल आता. आणि मी तुम्हाला जसं म्हटलंय तिथे पण रेस्टॉरंटमध्ये, मी परत एकदा सांगते की समजा त्या व्हिडिओला 150 व्ह्यूज गेले आणि 50 ऍटलीस्ट 50 यार मी तुमच्याकडनं एवढं तर एक्सपेक्ट करू शकते. कारण की 151 मी समजा व्ह्यूज मागतीये तर तुम्ही 50 ऍटलीस्ट 50 लाईक्स तरी करू शकतात यार त्या व्हिडिओला. आणि 50 लाईक्स झाले त्या व्हिडिओला तर मी नक्की दुसरा पार्ट टाकेल त्याचा. आणि मी असेच वेगळे वेगळे गेम्स घेऊन येईल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही असेच वेगळे वेगळे गेम्स बघताल सुद्धा. आम्ही खेळतोय आणि तुम्हाला आवडेल ते बघायला. सो गाईज मी असं डिसाईड करतेय की संध्याकाळी आम्ही तिघं एक छोटासा गेम घेते. मी एक गेम खेळूया. काय वाटतं वैभवी. येस, शी इज रेडी. सो मी एक संध्याकाळी आता सायराज थोड्या वेळाने जाईल परत क्रिकेटला. तो क्रिकेटला जातो ना, तर मग टाइम नसतो बाबाकडे. तर मग तो आला की मग आम्ही एक छोटासा मी गेम डिसाईड करते आणि आम्ही तो एक गेम खेळूया. सो या